अमित शहानी आणि भाजपनी देशाच्या जनतेची माफी मागितली पाहिजे। ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी जे केलेला आहे आणि भाजपचं जे असली चरित्र आज देशाच्या जनतेसमोर आलेलं आहे आणि भाजप हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला संपवायला लागलेलं आहे हे या वक्तव्यावरून सिद्ध झालेलं आहे। हा सभागृहात हा मुद्दा लावून धरला जाणार। बिलकुल 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 नक्कीच आपण बघू शकतो काँग्रेसचे वरिष्ठ नेते या ठिकाणी आपण सगळे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घेऊन या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। माजी विरोधी पक्षनेते काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार जी आपल्या सोबत या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या संख्येनं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जातं। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। सगळे काँग्रेसचे नेते या आंदोलनात सहभागी झालेले आहे। एकूणच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं त्याचा विरोध म्हणून हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे आणि हे सगळे नेते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। रोहित पवार आपल्यासोबत। रोहित दादा काय सांगणार? नंतर नंतर हिंदुस्तान। नक्कीच आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। रोहित पवार, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, विकास ठाकरे, अभिजित वंजारीसह सगळे प्रमुख नेते विरोधी पक्षातले या ठिकाणी सहभागी झालेले आहे आणि घोषणा दिल्या जात आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।